नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, सिझेरियन डिलिव्हरीनंतर तसंच मला हायपोथायरॉइडिझमचा त्रास असून मी घरच्या घरी कमी खर्चामध्ये फक्त घरगुती आहार घेऊन आणि एक्सरसाइज करून माझं वजन कमी केलेलं आहे। तर मी माझं वजन कमी करताना माझं दिवसभराचं जे रुटीन आहे ते कसं असतं डाएटचं ते आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल घरच्या घरी तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सकाळी सर्वात प्रथम उठल्यानंतर मी कोमट पाणी घेते। तर मी सकाळी रोज 5 वाजता उठते। तर मी ऑनलाईन एक्सरसाइजचे क्लास घेते वजन कमी करण्यासाठी। तर आपला जो क्लास आहे सकाळचा 5:30 ते 6:30 असतो। तर म्हणून मी लवकर 5 वाजता उठते आणि 5 वाजता उठल्यानंतर मी 2 ग्लास तरी पाणी पिते आणि हे जे पाणी आहे मी ते मलासनामध्ये बसून पिते। जर समजा तुमचं पोट वगैरे साफ होत नसेल तर सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम कोमट पाणी प्यायचं आणि असं मलासनामध्ये बसून 2 ग्लास पाणी प्यायचं आणि तसंच बसायचं किंवा तिथेच राऊंड मारायचं, म्हणजे तुमचं पोट जे आहे ते व्यवस्थित साफ होईल। आता त्याच्यानंतर मी 5:30 वाजता बरोबर माझा ऑनलाईन एक्सरसाइजचा क्लास सुरू करते। तर तुम्ही बघू शकता बाहेर पूर्ण अंधार दिसतोय आणि माझा 5:30चा जो क्लास आहे 5:30 ते 6:45 पर्यंत तरी तो क्लास जो आहे तो चालतो। म्हणजे जसं मला वेळ मिळेल तसं एक्सरसाइज जर काउंटिंग वाढवलं तर मग जो क्लास आहे तो थोडासा उशिरा पण संपतो। तर तुम्ही बघू शकता आज 6:51 झाले तर क्लासला, कारण की थोडीशी डाएटची माहिती पण दिलेली आहे आणि आता पूर्ण उजेड पडलेला आहे बाहेर आणि खूप छान वाटतं आहे। तर 5:30 ते 6:45 ते असं म्हणजे सव्वा तास ते त्याच्यावरती पण कधी कधी क्लास जो आहे तो होतो। 5:30 ते 6:30चा ऑनलाईन एक्सरसाइजचा क्लास झाल्यानंतर मी बरोबर 7 वाजता मॉर्निंग ड्रिंक घेते। तर माझी ही वेळ फिक्स आहे। कधीतरी झालं तर 5 मिनटं अगोदर किंवा 5 मिनटं उशिरा असं पण होतं। तर आज मी फक्त हळद पाणी घेणार आहे, कारण की मला खोकला झालेला आहे आणि घसा पण दुखतो आहे। त्याच्यामुळे मी चिमूटभर हळद जे आहे पाण्यामध्ये टाकणार आहे आणि हे हळद पाणी पिणार आहे। तर याच्यामध्ये मी मध ॲड करणार नाही आहे, फक्त हळद पाणी घेणार आहे। तर अशा पद्धतीने आजची जी मॉर्निंग ड्रिंक आहे ती माझी हळद पाणी आहे। कधीतरी मी सब्जा पाणी पण घेते, कधीतरी धने पाणी घेते। मला उष्णतेचा त्रास असल्यामुळे मी दालचिनी पाणी वगैरे असं घेत नाही। जिरे पाणी पण शक्यतो मी टाळते, पण बडीशेप पाणी धने पाणी असं घेते। आणि थायरॉईड जे आहे ते आता माझं नॉर्मल आहे। मी रोज एक्सरसाइज करते आणि माझा आहार जो आहे तो हेल्दी आहे, त्याच्यामुळे माझं थायरॉईड जे आहे ते नॉर्मल आहे। त्याच्यामुळे माझी गोळी सध्या नाही आहे आणि बरोबर माझा नाश्ता जो आहे तो 7:45 ते 8:15च्या दरम्यान होतो, कारण की 10:15 वाजता परत आपला ऑनलाईन एक्सरसाइजचा क्लास असतो। त्याच्यामुळे मी आज नाश्त्याला 2 अंडे घेतलेले आहेत आणि एका अंड्याचं बलक घेतलेलं आहे। तर आता त्याच्यावरती मी थोडंसं सैंधव मीठ आणि ती हळद टाकलेली आहे, ती आता लाल झाली आहे। थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे किंचित, पण ती हळद टाकलेली आहे। तर आजचा जो नाश्ता आहे ते मी 2 उकडलेले अंडे घेतलेले आहेत। त्यानंतर 10:15 वाजता दुसरी बॅच सुरू होते आणि 10:15 वाजताच्याच वेळेस मी पण एक्सरसाइज करते। तर माझं पोट, मांड्या, कंबर, शिरच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी ज्या एक्सरसाइज फायदेशीर आहेत किंवा ज्या एक्सरसाइजने मला फायदा झालेला आहे, माझं फॅट लॉस झालेलं आहे पोटाचं, कमरेचं, मांड्यांचं, त्याच एक्सरसाइज शक्यतो मी घेण्याचा प्रयत्न करते। बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रश्न असतो की 10:15 वाजता एक्सरसाइज केल्याने किंवा संध्याकाळी 4:30 वाजता 6 वाजता एक्सरसाइज केल्याने वजन कमी होतं का? तर 100% नाही, 101% वजन कमी होतं जर तुम्ही व्यायामाचं आणि डाएटचं सातत्य ठेवलं तर नक्कीच वजन कमी होतं। तुम्ही जर सुरुवात केली, 4-5 दिवस व्यायाम केला, परत 4-5 दिवस बंद केलं, परत सुरू केलं तर मग नाही, मग थोडासा वेळ लागेल। तुम्ही आज सुरू केलं ना, तुम्ही सातत्य ठेवलं व्यायामाचं आणि डाएटचं, लागोपाठ तुम्ही 3 ते 6 महिने फॉलो केलं तर 100% नाही 101% रिझल्ट हा दिसतो आणि वजन पण कमी होतं। तर मी माझं वजन कमी करताना 10:15 वाजताच एक्सरसाइज केलेली आहे आणि माझं वजन पण कमी केलं आहे, त्याच्यानंतर फॅट लॉस पण केलं आहे। तर मी जास्तीत जास्त फॅट लॉसवर भर देते, म्हणजे इंच लॉसवर। आणि मी सांगायचं खरं तर एका ताईने मला वजन पण विचारलं, ताई तुमचं वजन किती आहे? तर मी शक्यतो वजन करतच नाही। मी आरशात बघितलं ना स्वतःला तर मी स्वतः बारीक दिसते। माझे ड्रेसचे जे साईज आहेत अगोदर डबल एक्सेल होते, तर आता मी स्मॉल साईजवरती आलेले आहे, म्हणजे ते टी शर्ट मला बसतात। मग त्याच्यामुळे आपल्याला माझी साईज जी आहे ड्रेसची ती कमी झालेली आहे, इंच लॉस झालेली आहे। मला फ्रेश वाटतं आहे, मला कंटाळा येत नाही, आळस येत नाही
असं हे इतकं छान जो रिझल्ट आहे तो मला मिळालेला आहे. त्याच्यामुळे मी शक्यतो वजन करतच नाही. पण तरी जर समजा तुम्हाला वाटत असेल तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी माझं वजन किती आहे हे पण सांगेल आणि तुम्हाला प्रत्यक्षात दाखवून पण देईल की किती वजन आहे. तर तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याकडे ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि फक्त घरगुती आहार घेऊन आणि एक्सरसाइज करून फक्त चांगल्या सवयी ज्या आहेत त्या आपल्याला लावायच्या आहेत आणि त्या सवयी लावून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं वजन घरच्या घरी कमी करायचं आहे माझ्यासोबत एक्सरसाइज करून. आणि मी प्रत्यक्षात अशा एक्सरसाइज करून दाखवते, तुमच्याकडनं करून घेते. आता 10:15 वाजता मी पण करते आणि बाकीचे जे मेंबर आहेत ते पण करतात. एक्सरसाइज झाल्यानंतर आपली एनर्जी थोडीशी कमी झालेली असते, त्याच्यामुळे मी इथे मखाने घेतलेले आहेत. तर मखाने, फुटाणे किंवा मी प्रोटीन पावडर पण घेते. तर आज इथे मला वेळ कमी होता म्हणून फक्त मखाने जे भाजलेले आहेत ते घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी 12 ते 1 वाजता जेवण करते. तर 12 ते 1 वाजता माझा जो टायमिंग आहे तो जेवणाचा आहे, कारण की परत 4:30 वाजता क्लास असतो. तर इथे जेवणामध्ये मी घेतलेले आहे सॅलड घेतलेला आहे आणि इथे नाचणीची भाकरी घेतलेली आहे एक. आणि नाचणीची जी भाकरी आहे ती गरम गरम घेतलेली आहे. त्याच्यानंतर कुळीत जी आहे, कुळीतची आमटी आणि भेंडीची भाजी घेतलेली आहे. तर नाचणीची जी भाकरी आहे ती गरम गरम बनवायची आणि ती गरमच खायची, म्हणजे टॉयलेटला त्रास होत नाही. बऱ्याच मैत्रिणींना काय होतं की नाचणीची भाकर खाल्ली तर टॉयलेटला कडक होतं, म्हणून नाचणीची भाकरी खात नाही. तर नाचणीच्या भाकरीमध्ये कॅल्शियम भरपूर आहे, आयर्न आहे, लोह आहे आणि खूप जी पौष्टिक भाकर आहे नाचणीची तीच आपण खात नाही. का तर टॉयलेटला कडक होतं म्हणून. तर समजा तुम्हाला पण असा त्रास असेल तर काय करायचं, सर्व जेवण बनवून घ्यायचं, ताट तयार करायचं, गरम गरम आपल्यासाठी एक भाकरी करायची नाचणीची. माझं तर एका भाकरीमध्ये पोट भरून जातं. तुम्हाला जर छोट्या छोट्या 2 खाव्या वाटल्या तर तुम्ही 2 करून घ्या, पण गरम गरम करायच्या आणि गरम गरम खायच्या. आणि दिवसभरामध्ये 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायचं, म्हणजे तुमचं जे पचन आहे ते व्यवस्थित पण होईल आणि तुम्हाला टॉयलेटला कडक होणार नाही. ठीक आहे, तुम्हाला नाचणीची भाकरी नाही खायची तर नका खाऊ, तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता, तुम्ही बाजरीची भाकरी पण खाऊ शकता, म्हणजे ह्या ऑप्शनला तुम्ही घेऊ शकता. 4:30 ते 5:30ची बॅच झाल्यानंतर मी 5:45 वाजता पपई घेतलेली आहे. तर कारण मी सध्या आता नाचण्याची भाकरी खाते म्हणून मी एक तर पपई किंवा केळी हे 2 फळं कोणते तरी घेते. तर आता सध्या खोकला आहे म्हणून मी केळी घेत नाही आहे. तर तुम्ही पण नाचण्याची भाकरी खात असाल तर पपई किंवा केळी नक्की घ्या, म्हणजे तुम्हाला टॉयलेटचा त्रास होणार नाही. आता जे रात्रीचं जेवण आहे ते मी बरोबर 8च्या दरम्यान करते. अजून लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण तरी 8 वाजता मी जेवते. तर इथे मी घेतलेला आहे वाफवलेला लाल भोपळा, त्याच्यावर सैंधव मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर अख्खा मसूर घेतलेला आहे आणि थोडंसं भात घेतलेला आहे. तर हे आहे माझं रात्रीचं जेवण, हलकं आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.